सगळ्यांना आपल्या माध्यमाने होळीच्या आणि रंगपंचमीच्या सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। आज सगळे लोक जे आहेत हे वेगवेगळ्या रंगामध्ये जे आहेत हे रंगलेले असतील, पण ज्या एका रंगामध्ये मला वाटतं पूर्ण भारत रंगलेला आहे तो हा असा भगवा रंग जो आहे। आज भगव्या रंगामध्ये जे आहे पूर्ण सगळे लोक रंगून गेलेले आहेत। तर मी सगळ्यांना रंगपंचमी निमित्त खूप खूप शुभेच्छा देतो। तुम्हा पत्रकारांनाही खूप खूप शुभेच्छा। नेहमी या सणामध्ये दोन दुश्मन गणे भेटतात, पण आपण काय संदेश द्याल? मला वाटतं रंगपंचमीच्या होळीच्या दिवशी जे आहे ते सगळ्यांच्या मनामध्ये ज्या ज्या रुसवे फुगवे असतात एकमेकांबद्दल, ते रुसवे फुगवे बाजूला ठेवून जे आहे सगळ्यांनी जे आहे ते एक दुसऱ्याबरोबर जे आहे ही रंगपंचमी जी आहे ती दरवर्षी आपण जे कुठले विरोधक असतात सगळे विरोधक जे आहेत, विरोधक असतील सत्ताधारी असतील सगळे असतील एकमेकांचे सगळे एकत्र येतात आणि सगळ्या ज्या वर्षभराचा जो पूर्ण कटुता असते ती कटुता जी आहे ती या रंगपंचमीच्या निमित्ताने जी आहे ही दूर होत असते। सर एक शेवटचा प्रश्न आहे, कुणाला रंग न बदलण्याचे तुम्ही शुभेच्छा? मला वाटतं काही लोकांनी जे आहे हे भगवा रंग सोडलेला आहे। ज्यांनी ज्यांनी भगवा रंग सोडलेला आहे त्यांनी जो रंग आता धारण केलेला आहे त्यांना त्याचा लखलाभ हो। आम्ही जो आहे या ठिकाणी भगवा रंग जो आहे हा सोडलेला नाही। बाळासाहेबांचा भगवा रंग, हिंदुत्वाचा भगवा रंग जो आहे, प्रभू श्रीरामांचा भगवा रंग जो आहे हा पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय आणि त्याच्यामध्ये जे आहे तुम्हालाही आम्ही सगळ्यांनी रंगवलेला आहे भगव्या रंगामध्ये। कशा प्रकारचा एन्जॉयमेंट दिवसभर असणार आहे, कुठे कुठे फिरणार आहे, काय सांगायचं? मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी रंगपंचमीचे असतील, होळीचे असतील कार्यक्रम जे आहेत ते आयोजित केलेले आहेत। आता मतदारसंघामध्ये डोंबिवली असेल, अंबरनाथ असेल, उल्हासनगर असेल या ठिकाणी जे आहे कार्यकर्त्यांबरोबर लोकांबरोबर जे आहे त्या ठिकाणी जे आहे ते रंगपंचमी त्या ठिकाणी साजरी करणार आहे। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।